बाबासाहेबांचा लाडका राजरत्न ज्यावेळेस त्यांना सोडून गेला त्यावेळेस बाबासाहेब प्रचंड रडत होते. अनेक जण येत होते बाबासाहेबांना समजत होते, बाबासाहेब तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. पण बाबासाहेबांची अस्वा खाली पडत होती. अनेकांना काही कळेना काय करावं. पण माझ्या रमाईला ती गोष्ट कळली होती. बाबासाहेबांचा लाडका राजरत्न त्यांना सोडून गेला हे खरं होतं, पण त्याच्याही पेक्षा जास्तीचं दुःख बाबासाहेबांना कशाचं होतं माहिती आहे? त्या राजरत्नाला नवीन कपडे घ्यावे लागतील आणि ती घेण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते, म्हणून बाबासाहेब अधिकतेनं रडत होते. ही गोष्ट माझ्या रमाईला कळली. रमाई पुढे आली, आपला पदर टराटरा फाटला आणि त्या राजरत्नाला त्या पदरात गुंडाळलं आणि त्याचे अंत्यसंस्कार केले गेले. आणि ज्यावेळेस अंत्यसंस्कार करत होते त्यावेळेस बाबासाहेब रडत होते आणि रमाई सांगत होत्या, बाबासाहेब तुम्ही रडू नका, तुमच्या प्रत्येक डोळ्याच्या थेंबामधून बाबासाहेब जन्माला येईल. मला तुम्हाला विचारायचं आहे, बाबासाहेब आपल्याला सोडून गेले, नंतर कोणी राजरत्न जन्माला आला का? कोणी बाबासाहेब जन्माला आला का? आणि मग बाबासाहेबांच्या या त्यागामुळं, बाबासाहेबांच्या या कष्टामुळे जर आम्ही आज मोटारसायकलतून फिरतोय, फोर व्हीलर मधून फिरतोय, मग आम्ही काय संदेश घेतलाय? बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही पुढे जाताय, तुम्ही पुढे जात असताना तुम्ही एकटेच जाऊ नका, तुमच्या सोबत अजून तुम्ही 4 लोक तरी पुढे घेतली पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्यापेक्षा आपणही बाहेर जायला तयार नाहीत.